पुढची बातमी. अल निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असतानाच जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने दिलासादायक चित्र निर्माण केले. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणात सध्या 89.8% पाणीसाठा आहे. यंदा प्रथमच रविवारी गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. समाधानकारक पावसामुळे धरणांमधील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत असली तरी मुंबईवरील 10% पाणी कपात अजूनही कायम आहे. महापालिका प्रशासनाकडून धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पुढच्या काही दिवसांचा पावसाचा अंदाज आणि पाण्याचा वापर याचा आढावा घेतला जातोय. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसात 10% पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. आणि आता तुमच्या ताटातले मासे महागडे. दरम्यान आपल्याला मुंबईतला पाणीसाठा, मुंबईला करणारे तलाव भरलेत, कोणत्या तलावात किती पाणीसाठा आहेत हे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. भातसा तलावात 6,24,844 दशलक्ष TMC पाणी आहे आणि 87.14 इतकी या पाण्याची टक्केवारी आहे. अप्पर वैतरणामध्ये 78.39% पाणीसाठा आहे. तर मध्य वैतरणात 91.65% पाणीसाठा आहे. यानंतर तानसा धरणात सुद्धा 99.58% पाणीसाठा आहे. मोडक साखरमध्ये सुद्धा 100% पूर्ण पाणीसाठा, पूर्ण कॅपॅसिटीने हे मोडक सागर भरलं आहे. नंतर बिहारमध्ये 100% पाणीसाठा आहे.